हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, मी आणि माझी बायको आणि माझे फ्रेंड्स आम्ही चाललो आहेत लोणावळ्याला. सकाळी लवकर उठून तयारी केली आहे. आता बघूया बायको कधी आवरते. बायकोने पहिलेच खूप लेट केलं आहे. आता बघूया अजून किती लेट करते. तिचा अजून मेकअपच चालू आहे. बायको, आता मी आलो आहे पुणे एक्सप्रेस हवेला. हा आहे साहिल. अजून माझे काही फ्रेंड येणार आहेत म्हणून थांबलो आहे त्यांची वाट बघत. ते आले की आम्ही लगेच निघणार आहोत. गाईज, माझे फ्रेंड्स आले आहेत. आता आम्ही निघालो आहोत. तुम्ही बघू शकतात, मस्त नजारा आहे. थोडं पुढे आल्यावर पोटामध्ये कावळे ओरडायला लागले म्हणून एका ठिकाणी थांबून आम्ही नाश्ता केला आहे. मेंदूवडे खूपच छान होते गाईज. मला कधी वाटलं नव्हतं मी खंडाळा घाट चढू शकतो, पण फायनली मी खंडाळा घाट चढलो. फर्स्ट टाइम मी एवढ्या लांब गाडी चालवली आहे. हिला तर खूपच मजा येत होती पाठीमागे बसून, कारण की ही पण फर्स्ट टाइमच आली होती गाडीवर. खंडाळा घाटावर आल्यावर आम्ही मस्त व्ह्यू बघत होतो. खंडाळा घाटावर खूपच भारी वाटत होतं. खूपच छान व्ह्यू दिसत होता. थोड्या वेळाने आम्ही मस्त फोटोशूट वगैरे केला. ते झाल्यावर आम्ही तिथून लगेच निघालो मित्रांनो. आता आम्ही 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहोत. खूप ट्रॅफिक आहे, पण आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही लवकर गेलो. ते तुम्ही समोर डोंगर बघू शकता. त्या डोंगरावर आम्हाला जायचं आहे मित्रांनो. फायनली आम्ही वरती आलो आहोत. वरती आल्यावर कळलं इथे पण खूपच गर्दी आहे. आम्हाला आता ओटी घ्यायची आहे. वरती गेल्यावर घेऊ. ओटी घेतल्यावर मस्त स्माइल केली बायकोने. तिची पण खूपच इच्छा होती इथे यायची. आज ती इच्छा पूर्ण झाली. लाईनीमध्ये उभा असताना आम्ही बघितले कोंबडे. त्याच्या आतमध्ये काय होतं काय माहित नाही आम्हाला. पुढे गेल्यावर बघू. खूपच गर्दी होती. त्या गर्दीमध्ये खूप मोठी लाईन होती. लाईनीमध्ये उभा राहून असताना आम्हाला खूपच गरमी होत होती. तेवढ्यात एक पालखी आली होती. मस्त एकविरा आईचं गाणं बोलत होते. गाणं ऐकून झाल्यावर थोडंसं पुढे आल्यावर आम्हाला दिसले खूपच मोठी लाईन होती आणि हा तुम्ही नजारा बघू शकता. तिथे अजून एक पालखी आली होती. मस्त ढोल वाजत होते. खूप एन्जॉय करत होते लोक. त्यानंतर थोडं पुढे आल्यावर मोठे LCD दिसली. हे बाजूचं आहे ते लेणी आहे, बुद्ध लेणी. याच्या आतमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्ही आल्यावर नक्की जावा. आता आम्ही दर्शनासाठी काय अंतरावर आहोत. 3 ते 4 तासापासून उभी होती माझी बायको. एकदाच बसली ती. खूप दमली होती. फायनली आमचं दर्शन झालं आहे. बाहेर आल्यावर आम्ही सर्वांनी ज्यूस पिला. सर्वांचा ज्यूस पिऊन झाल्यावर आम्ही लगेच निघालो, कारण की खूप भूक लागली होती. हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यावर आम्ही लगेच निघालो घरी. खूपच लेट झालं होतं म्हणून आम्ही निघालो घरी, कारण की आम्हाला खूप फिरायचं होतं, पण ते फिरायला भेटलं नाही. फायनली आम्ही आलो आहोत घरी. मी तर खूप दमलो होतो. फर्स्ट टाइम गाडी एवढी चालवली होती. तिच्याकडे बघायची काय अवस्था झाली आहे. इतर बिचारे खूपच दमले आहे. हा बघा हिने केलेला हा पसारा. आता हा हिलाच आवरायचा आहे. गाईज, आपला ब्लॉग आता इथे संपला आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक आणि कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय गाईज, गुड नाईट.